सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. माझं नाव सतीश आहे आणि आजचा जो विषय आहे तो आहे ख्रिस्ताकडून आपल्याला मिळालेलं जे पद आहे ते आपण गमावू नये. तर त्याबद्दल मी जुन्या करारातून उत्पत्तीमधून जे याकोब आणि एसावची जी घटना आहे त्याद्वारे आपण शिकूया. तर सगळ्यात पहिलं वचन वाचून घेऊया. वचन वाचण्याआधी मी तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यास जातो. कुठली जागा? त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यास जातो. येशूने सांगितलं माझ्या पित्याच्या घरात खूप जागा आहे आणि नसते तर मी तुम्हाला सांगितलं असतं, पण मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यास जातो. जेव्हा मी येईल तेव्हा तुम्हाला तिथे घेऊन जाईल. तर ती जागा आपल्याला, ते पद आपल्याला मिळालेलं आहे येशू ख्रिस्तामध्ये. तर ते पद आपण आपल्या प्रलोभनामुळे, टेम्पटेशन्समुळे गमावू नये. जसं एसावने केलं. एसावने काय केलं? याकोब काहीतरी शिजवत होता, मसुराची डाळ, आणि एसाव जंगलामधून शिकार करून आला आणि त्याला भूक लागली होती. तर इथं भूक कशाला दर्शवते? भूक दर्शवते टेम्पटेशनला, प्रलोभनाला दर्शवते. तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रलोभन येतात. मी बात करत आहे, मी तर गोष्ट करत आहे की जे ख्रिस्तामध्ये लोक आहेत, मसीहमध्ये विश्वासी आहेत, जे ख्रिस्ताबरोबर चालतात, त्यांची बात करत. आणि त्यांच्यासाठी प्रभूने एक जागा तयार करून ठेवलेली आहे, एक पद त्यांना दिलेलं आहे. तर त्या पदाची आपण किंमत केली पाहिजे. त्या पदाला आपण काही वेळेच्या खाण्यासाठी, खाणं म्हणजे मी इथं शारीरिक भोजनाची बात करत नाही, ही घटना पण आपण आत्मिकरित्या समजून घेत आहोत. इथं घटना असेल तिथं जेवणाची, पण आपण याला आत्मिकरित्या आपल्याला आज काय शिकता येईल ते बघूया. तर वचनमध्ये वाचूया. एकदा याकोब वरण शिजवत असता एसाव रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबाला म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला खाऊ दे. का खाऊ दे? कारण त्याला भूक लागली होती. आता ह्यावरून आपल्याला असं दर्शवतं की शैतान आपल्यासाठी तेच टेम्पटेशन तयार करतोय ज्यासाठी आपल्याला भूक आहे, म्हणजे ज्यामध्ये आपण कमजोर आहोत. येशू ख्रिस्ताची जेव्हा तो परीक्षा करत होता तेव्हा येशू ख्रिस्ताची परीक्षा करत असताना येशू 40 दिवस निराहार होते. तर त्याला माहीत होतं याला भूक लागलेली आहे. तर तो काय म्हणला, तू परमेश्वराचा पुत्र असशील, त्याला चॅलेंज करतोय, तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडाच्या भाकरी बनव. पण तिथं येशू ख्रिस्त होते, त्यांनी त्या सैतानाला कशाने हरवलं? वचनाने हरवलं. तर आपल्याकडे सुद्धा हे वचन आहे. तर आपण सुद्धा त्या प्रलोभनाला या वचनाद्वारे हरवू शकतो. तर प्रलोभन कसे काम करते बघूया. ठीक आहे. तो म्हणतो मला खायला दे. म्हणजे याकोब त्याला म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे, मला मोबदला दे म्हणतो. आपल्या जीवनामध्ये काही दुःख येतात, आपल्या जीवनामध्ये काही इच्छा असतात, त्याच्यामधूनच शैतान आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. पण आपण त्या एका टाईमच्या आनंदासाठी आपलं जे पद आहे, जे येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी तयार केलं आहे, त्याला विसरू नये, त्याला गमावू नये. पुढे बघूया. कारण ते जर आपण आज गमावलं तर नंतर आपल्याला पश्चाताप करून सुद्धा ते मिळणार नाही. जसं एसावला मिळालं नाही, किती पण त्याने पश्चाताप केला तरी त्याला ते मिळालं नाही. पुढे बघूया. एसाव म्हणाला, हे पहा, मी मरणमुख झालो आहे, मला ज्येष्ठत्वाचा हक्क काय उपयोग? त्याने तुच्छ जाणलं त्याला. तो म्हणतोय, घेऊन टाक पद, मला काही करायचं नाही, मला माझी जी भूक आहे ती मला मिटवायची आहे. आज आपण असं करतो का? जे आपल्याला थोड्या वेळाचा आनंद, आपल्या थोड्या वेळाची इच्छा असतील, थोड्या वेळाचा आनंद असेल, त्यासाठी आपण ह्या पदाला तुच्छ मानतो का? तपासा. पुढे बघूया. याकोब म्हणाला, तर आत्ता माझ्याशी शपथ वाहा. तेव्हा त्याने शपथ वाहून ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला. तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले. त्याला अन्न मिळाले, त्याला ते एक वेळेचं अन्न मिळालं. आज आपल्याला ती गोष्ट मिळू शकते, शैतान आपल्याला देऊ शकतो, पण त्या गोष्टीसाठी आपण आपला पद गमवू नये, आपण आपल्या पदाला तुच्छ जाणू नये. ही घटना वेगळी असेल, पण आपण ह्याच्यातून आत्मिक काय शिकता येईल ते बघत आहोत. पुढे बघूया.
तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन उठला व चालता झाला. ह्याप्रमाणे एसावाने, शेवटी काय लिहिलंय, त्याप्रमाणे एसावने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला. तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा परीक्षा येते, आपल्या जीवनामध्ये जेव्हा शैतानाकडून काही प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण ह्या पदाला तुच्छ जाणता कामा नये. कारण आता जर आपण त्याला तुच्छ जाणलं तर नंतर आपल्याला पश्चाताप करून सुद्धा, वेळ निघून गेली ना, पश्चाताप करून सुद्धा आपल्याला ते मिळणार नाही. आता ह्याबद्दल इब्रिकास पत्रामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा लिहिलेला आहे, या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे पौलाने. तर ते आपण वाचून घेऊया. देवाच्या कृपेला काय म्हणतं बघूया. इब्रिकास पत्र अध्याय 12 वचन 15 पुढं वाचूया. काय म्हणतं, देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, कमी पडू नये म्हणतो. कमी का पडू नये, ह्या शरीरामध्ये आपण जेव्हा मसीमध्ये जगतो तेव्हा आपण देवाच्या कृपेला कमी पडू नये. सर्व काय आपल्याला मिळालेलं आहे, अधिकार मिळालेला आहे, रास्ता मिळाला आहे, पवित्र आत्मा आहे आपल्याकडे, सर्व काही आहे. आपल्याला फक्त चालायचं आहे. मानतो मी चालणं सोपं नाही, पण आपल्याला सर्व काही पुरवलेलं आहे प्रभूने. तर त्याच्यामध्ये आपण चालावे आणि कमी पडू नये. ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये. एसावमध्ये काय झालं, ते त्याच्या भुकेचं ते मूळ उगवलं आणि त्याच्यामुळे त्याने त्या पदाला तुच्छ जाणलं, तुच्छ लेखलं. तसं आपल्यामध्ये कुठली, आपल्या हृदयामध्ये कुठली वाईट मूळ उगवू नये. कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी, आता इथं एसावाबद्दल सांगत आहे, ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, त्या एसावासारखे कोणी अहिक बुद्धीचे होऊ नये. अहिक बुद्धीचे म्हणजे ज्या त्या वेळेत त्या तो विचार करणारा. म्हणजे आता मला भूक लागली ना, तर मी आत्ताचाच विचार करणार, ह्या नंतर काय होईल, माझं पद विकलं त्याची पर्वा न करणे, त्याला तुच्छ जाणणे, याला म्हणतात एक विचार करणे. ठीक आहे, असं असू शकते याचा अर्थ. एक बुद्धीचे होऊ नये म्हणून ह्याकडे लक्ष द्या, ह्याच्याकडे लक्ष द्या. ज्या पुराण्या नियममध्ये, ज्या पुराण्या करारामध्ये आपल्याला ज्या बायबलमध्ये ज्या घटना आहेत त्याच्यामधून आपण खूप काय शिकू शकतो. ज्या पुराणा नियममध्ये ज्या घटना झाल्या लोकांसोबत, त्याच्याद्वारे आपण खूप काही शिकू शकतो. तर त्यामध्ये आपल्याला आत्मिक सीख असते. तुम्हाला माहीत आहे की त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करत असताही त्याचा नकार झाला. त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. कोणाला? एसावला. नंतर आपल्याला पश्चातापाची संधी मिळणार नाही. एकदा का आपली वेळ निघून गेली पश्चाताप करण्याची, नंतर आपल्याला संधी नाही. त्यामुळे आपल्याला जे पद मिळवलेलं आहे, येशू ख्रिस्ताने, कोण्या मानवाने आपल्याला ते पद दिलं नाही, तर येशू ख्रिस्ताने, स्वयं परमेश्वराने आपल्याला ते पद दिलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला पद दिलेलं आहे. मी वारंवार सांगतो, आपल्या आसपास बघा, लोकांकडे बघा, त्यांच्या आत्म्यामध्ये बघा, त्यांच्याकडे जिवंत देव नाही, तुमच्याकडे आहे. आणि त्याने तुमच्यासाठी एक पद तयार केले आणि ते पद तुम्ही काही वेळाच्या प्रलोभनासाठी तुच्छ लेखू नये, तुच्छ लेखू नये, तुच्छ लेखू नये. आशा करतो की तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.